नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत। मी गणेश शिंदे आपल्या सोबत। चिंचवडमधील आजी माजी नगरसेवक अजितदादांची साथ सोडणार तर भाजपमध्येही भूकंप होणार का? अजितदादा, चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला घ्या, अन्यथा आम्हाला महाविकास आघाडीतील तुतारी व मशाल पर्याय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। पत्रकार परिषदेत मोरेश्वर बोंडवे, प्रशांत सितोळे, मयूर कलाटे, विनोद नडे उपस्थित होते। आपली भूमिका स्पष्ट करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिंचवड मतदारसंघ न मिळाल्यास आमच्यातला एक नवीन चेहऱ्याला संधी देऊन निवडणुकीसाठी उभा करणार। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून शहरात आमच्या बैठका सुरू आहेत। शहरातील भाजपसह आमच्या पक्षातील आजी माजी 15 ते 20 नगरसेवक आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आम्ही वेगळा विचार करत असल्याचे सांगितले। भाजप पक्षाशी चर्चा करून चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाव्या अशी आग्रहाची मागणी नगरसेवकांनी अजितदादांकडे केली। नगरसेवकांची काय भूमिका आहे ते आपण पाहूया। आमची भूमिका हीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रखरपणानं त्यावर दावा सांगण्यासाठी आजची हे पहिलं कारण। जर आम्हाला या जागेबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर मात्र आम्हाला सुद्धा आमच्या काही नगरसेवकांना, आमच्याबरोबर आज 20 नगरसेवक आजी माजी नगरसेवक आहेत, त्यांच्याबरोबर जाऊन वेगळा विचार करण्याची वेळ येणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। परंतु ती संधी सुद्धा आम्हाला आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। त्यामुळं पहिल्या मागणीचा विचार करून दादांनी भाजपकडे आग्रह धरून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अन्यथा आम्ही लोक दुसरा पर्यायाचा अवलंब करू शकतो। हीच आजची आमची प्रमुख मागणी आहे। तुम्ही 20 नगरसेवक सांगता, आता तुम्ही 14 आहेत, इतर बाकी नगरसेवक कोण आहेत? तुमच्या पक्षाचे आहेत की भाजप तुमच्या संपर्कात आहे? भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे बाकीचे नगरसेवक अशी मिळून त्यांची सगळ्यांची मोठ बांधून उद्याचा चित्र तुम्हाला हे अतिशय चांगलं दिसेल। तुम्ही म्हटलं या मतदारसंघात ज्याचा वारंवार पराभव झाला, तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागच्या 3 टर्ममध्ये पराभव झाला, नवीन चेहरा तुम्हाला द्यायचा आहे, नाना काटेंच्या उमेदवारी तुमचा विरोध आहे? नाही, नाना काटेंच्या उमेदवारीला विरोध नाही, परंतु एक नवीन सक्षम पर्याय जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्याचा विचार करायला काय हरकत आहे? सांगवीला असू शकतो ना, काळेवाडी सांगवे ना। हे बघा, आता सध्या चिंचवड मतदारसंघात सगळ्यात तसा बघायला गेला जुना परिसर म्हणून सांगवी आहे, सगळ्यात नवीन परिसर म्हणून वाकडे रावेत आहे। म्हणजे यांना जो ग्लो येतोय की मतदारसंख्या अगदी प्रचंड वाढतीये। रावेतवर मोरेश्वर भाऊंसारख्यांचं असलेला तो पगडा तो तुम्ही लोकांना सुद्धा जाणवत असेल की बाबा ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये जो तो होल ठेवून विनोद नडेंसारखा जुन्या कामगार वस्तीत दाट लोक वस्तीत राहणारा गेल्या 2 टर्मचा नगरसेवक, 3 टर्मचा नगरसेवक, आणि त्या काळेवाडीमध्ये तर तुम्ही आमच्या पक्षाचं जी ताकद जर पाहिली तर गेल्या 2-3 निवडणुकांना राष्ट्रवादी काँग्रेसला काळेवाडीमध्ये लीड आहे। कुठंच लीड नसलं तरी तिथं लीड असतं। त्यामुळं मग काळेवाडीकरांचा पण विचार का होऊ नये? वेळेची उपलब्धता बघता किती दिवसाचा अल्टिमेटम देताय? हे निर्णय खरं तर वरतून जे निर्णय होतात त्याला आम्ही अल्टिमेटम द्यावा अशी वेळ आमच्यावर नसावी, कारण की आम्ही त्या पात्रतेची नाही, कारण की तेवढी ताकद आमच्याकडे नाही की बाबा आम्ही दादांना वेळ द्यावी किंवा दादा ज्यांच्याबरोबर गठबंधन म्हणून बसले त्यांना आम्ही वेळ द्यावी, तेवढे मोठे आम्ही नाहीये। परंतु योग्य वेळेत त्यांनी आम्हाला योग्य निर्णय आमच्या मनासारखा कळवावा याचा आग्रह मात्र याच्यासाठी आम्ही भांडू शकतो। 20 नगरसेवकांमध्ये भाजपची किती नगरसेवक तुमच्या संघात? जागा सुटली तर अर्ज भरताना एबी फॉर्म पोहोचणार कधीपर्यंत? गेल्या वेळेसप्रमाणे बघा, ह्याच गोष्टी ज्या आहेत ना, आता त्या काळाची प्रत्येक वेळेसची परिस्थिती वेगळी होती। आता ही त्यांनी जुनी आठवण काढली माझ्याच काळातली, मागची 2019ची, त्यामुळं ती सांगितली, परंतु ती वेळ येणार नाही। त्या काळात ती वेळ कदाचित चुकीची होती,
त्यामुळे तो फॉर्म वेळेत आला नाही. यावेळेस मात्र तशी वेळ येणार नाही. अजितदादा अचूक निर्णय घेतील असं आम्हाला आमची आतापर्यंतची खात्री आहे. मागणी मान्य झाली तर पर्याय काय? तुतारी मशाल की वेगळी आघाडी दिसेल? मागणी मान्य झाली तर का नाही नाही झाली तर नाही झाली तर हे बघा, शेवटी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाचे सर्वे असतात. प्रत्येक पक्ष प्रत्येक नावानुसार सुद्धा घर सर्वे करतात. त्या नावानुसार आम्ही जी नावं सुचवू त्या नावानुसार जो सक्षम पक्षाचा उमेदवार आमच्याकडे असेल विकास आघाडीतले सुद्धा तर त्याच्याकडे जायसाठी आम्ही प्रयत्न करू.